आनंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री सीतानाथ समारंभा श्रीरामानन्दारि मध्यमां श्री साधु बाबा पर्यंत वंदे गुरु परंपरा। पंढरीचा देवा मस्तक आहे तुझे पाया, मस्तक आहे तुझे पाया, मस्तक आहे तुझे पाया। सयामुखी नाम मंत्र तया जग हे पवित्र नाम वदे ज्याची वाचा देव हृदय वसेसाचा नामे प्रीती अखंड ज्याची तया करी मोक्ष वसे नाम वदे ज्याची वाचा देव हृदय वसेसाचा एका जनार्दनी नाम तेची चैतन्य निज धाम नाम वदे ज्याची वाचा देव हृदय वसेसाचा विठ्ठल। आज संपूर्ण महाराष्ट्रच काय पण संपूर्ण जगामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव साजरा केला जातो। संपूर्ण जगामध्ये का बरं? भारतापुरतं ठीक आहे, पण एक लक्षात घ्या, ज्या प्रभू रामचंद्राचं एक जरी आजच्या दिवशी गुण आपण जर आत्मसात केला ना तरी आपलं कल्याण होईल। आणि ते प्रभू रामचंद्र म्हणजे गुणसागर आहेत आणि ते गुणसागर असल्यामुळे त्यांच्यातल्या जीवनाचा एक जरी गुण आम्ही घेतला तरी आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे। एखादा गुण सांगतो ऐका, प्रभू रामचंद्र म्हणजे ऐका जगाचं दुःख स्वतःवरती घेऊन जगाला सुखी करण्याचं तत्व म्हणजे राम आहे। विठ्ठल विठ्ठल ऐका, आणि स्वतःच्या सुखासाठी आपलं कुळ मृत्यूच्या खाई ढकलणारा म्हणजे रावणी। विठ्ठल विठ्ठल ऐका, कुठल्याही परिस्थितीवरती मात करणं हा गुण प्रभू रामचंद्राच्या अंगी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे। म्हणून जाता जाता तरुणांना माझं मार्गदर्शन आहे की कुठलीही जरी परिस्थिती जरी आली तर त्याच्यावरती मात करण्याची ताकद जोपर्यंत आपल्यामध्ये नाही तोपर्यंत आमच्यामध्ये राम नाही। विठ्ठल विठ्ठल ऐका, कोणाच्या विरोधात लढाई ऐका, ही लढाई म्हणजे एवढंच नव्हतं की जिल्हा परिषद नवे नवे विधानसभा लोकसभा एवढं लढवायचं नव्हतं, तर विचार करा त्रिभुवनावरती
ज्याचा असर पडलेला होता आणि त्रिभुवन त्रस्त झालेलं त्या लंकेचा राजा तो रावण, त्याला जिंकायचा. बरं जिंकायचंय तर कसा जिंकायचा ऐका बरं का. एका बाजूला रावण आणि एका बाजूला राम. थोडस चिंतन करू आपण. रामाकडे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं यंत्र तंत्र काहीच नाही. रामाकडे विमान नाही. महाराज वा इकडे या की पुढे या, इथं बसा, म्हणजे इथं या इथं या. ऐका, आणि रावणाच्या बाजूला अफाट सेना आहे आणि ज्या सेनेकडं सगळी अस्त्र शस्त्र आहे. रामाकडे कोण आहे? वानर आहेत. वानराकडे काही शस्त्रास्त्र आहेत का? काही नाही. पण रावणाकडे अफाट सेना असलेली, ज्यांच्याकडे अनेक शस्त्र आहेत. ऐका, रावणाकडे असे शास्त्रज्ञ होते, असे सायंटिस्ट होते की आकाशामध्ये गुप्त होऊन सुद्धा युद्ध करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. आता सगळ्यांना विनंती आहे, माझ्याकडे लक्ष द्यायचं. कोण बाहेरून आले ना त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, म्हणून तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे. जी माणसं रोज आम्ही बघतो त्याच्याकडे बघायचं काय कारण नाही. रावणाकडे असे सायंटिस्ट शास्त्रज्ञ आहेत की आकाशामध्ये गुप्त होऊन युद्ध करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. ऐका, आणि रामाला बाकी ही वानर सेना घेऊन, ज्यांच्याकडे अस्त्रशस्त्र नाहीये, पण संपूर्ण समुद्र उल्लंघन पायी करून जायचंय. पण त्याच रावणाकडे अनेक विमानं होती की तो सहज कुठूनही कुठं जाऊ शकत होता. पण अशातच सुद्धा प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेला सगळ्यावर मात केली. पण मी हे युद्ध जिंकणारच हा निश्चय या ठिकाणी तो हे राम. विठ्ठल आमच्या अलीकडच्या मुलांना असं वाटतं की मला भांडवल असतं तर मी हे केलं असतं, माझ्याकडे गाडी असती तर मी ते केलं असतं, माझ्याकडे पैसा असता तर मी हे केलं असतं. एक लक्षात घ्या, काही नसताना सुद्धा जे लक्ष आहे ते लक्ष गाठण्यासाठी रात्रीचा दिवस करून त्याच्यामध्ये यशस्वी होणं, त्याला म्हणायचं राम लक्षण. विठ्ठल आमच्या जीवनामध्ये नकारार्थ जास्त आहे. आलो असतो, गेलो असतो, केलं असतं, पण आणि परंतु. रामाच्या जीवनामध्ये ही वाक्य नव्हती. ऐका, मला सांगा की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हे वनवासाला जायला निघाले, त्या प्रभू रामचंद्रांनी हा विचार केला की माझे वडील दशरथ यांना काय वाटेल, माझी आई कौसल्या तिला काय वाटेल, माझी पत्नी सीता तिला काय वाटेल. अजिबात नाही. मला वनवासाला जायचंय ना, एक वचनी आणि देह त्या ठिकाणी गाठणारा ते प्रभू रामचंद्र आहेत. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी एवढंच सुद्धा दुःख न होता जगाचं कल्याण ज्याच्यामध्ये त्याच्यासाठी वाटेल ते मी करील आणि वाटेल त्याचा त्याग करील, याला म्हणायचं राम. विठ्ठल अशा निष्ठा रामाचा आज निष्ठेत की 2 अक्षरांच्या मुखामध्ये आली ना तरी बास त्याच्यासारखा तोच या जगतामध्ये. राम नाम ज्याचे मुखी
ज्याचे मुखी महाराज म्हणतात, रामनामाचे पवाडे तेथे विघ्न कैसे बापुडे, विघ्न पळे मज भक्ता पुढे उघडती कवाडे मोक्षाची. अरे त्याचं नुसतं नाव जरी घेतलं ना, या प्रभू रामचंद्राच्या अवताराचं महत्व काय, त्याच्या नामामध्ये फार मोठी ताकद आहे. हो बघा ना, राम म्हटलं की आपलं मुख त्या ठिकाणी उघडतं आणि मग म्हटल्याच्या नंतर दोन्ही ओठ, म्हणजे याचा अर्थ ते नाम आपल्या शरीरामध्ये आतमध्ये जाऊन त्या प्राणवायूवरती त्या ठिकाणी परिणाम करतं. आणि त्या प्राणवायूवरती एकदा का परिणाम झाला की आमच्या शरीरामध्ये अष्टभाव प्रकृती निर्माण होते. विठ्ठल विठ्ठल आणि अष्टभाव एकदा का भाव तयार झाला, मंडळी ऐका, तो देव झालाच म्हणून समजा. तो का मोची देवाचा आणि म्हणून आज आपल्या या पुराणमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव आज बाहेर गेलेली माणसं सगळी गावातली आज या ठिकाणी यावीत आणि गावामध्ये एक चैतन्य निर्माण व्हावं एवढंच काय. परंतु कुरणमधल्या मुली बाहेर ज्या वेळेला सासरी जातात त्यावेळेला सासरवरनं माहेरकडे येण्यासाठीचा आजचा दिवस तो सगळ्यांच्याच साठी महत्वाचा आहे आणि आनंदमय आजचा सोहळा आहे.
आणि आज ज्या भगवंतानी अवतार धारण केला त्याचं गुणवर्णन करणारा दिवस हा सगळ्यांच्याच भाग्यामध्ये, म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल गुण गाती भगवंताचे, गुण गाती भगवंताचे, भगवंताचे गुणगाती भगवंताचे, आज त्या सगुण साकार झालेले प्रभू रामचंद्र त्यांचे गुण गायल्याच्या नंतर बाकी देवालाही आनंद होतो आणि जे गातात त्यांचं दैव भलोत्तरे. एक दिवस काय झालं मंडळी ऐका. वाल्मिक ऋषी गंगेच्या स्नानाला निघाले. त्या अगोदरचं चरित्र जर पाहिलं तर वाल्या कोळ्यांनी असंख्य माणसं मारली, हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. पण केवळ आणि केवळ राम नामामुळे काय झालं हे या ठिकाणी सांगायचं ऐका. गंगेवरती स्नानाला निघाल्याच्या नंतर बाकी सकाळची वेळ होती, सूर्य उगवत होता. गंगेच्या जलाशयावरती ती सुंदर अशी सोनेरी किरण, सकाळची वेळ, सगळे पक्षी घरट सोडून त्या ठिकाणी बाहेर पडलेले. इतकं सुंदर त्या ठिकाणी त्या गंगेच्या कडेला असणारी हिरवीगार झाडी आणि वाल्मिक ऋषींच्या अंतःकरणामध्ये अत्यंत प्रसन्नता निर्माण झाली. पण मंडळी काय झालं पहा. त्याच वेळेला एक क्रौच नावाचं जोडपं त्या जलाशयावरती विहार करत होत. पण त्यावेळेला ते क्रौच नावाचं जोडपं विहार करत असताना वाल्मिक ऋषींनी पाहिलं आणि आनंददायी झाले वाल्मिक ऋषी. पण मंडळी ऐका, तो आनंद जास्त वेळ टिकला नाही. एका भिल्लाने बाकी धनुष्यबाण सज्ज केला आणि त्या क्रौच पक्षाला त्या ठिकाणी मारलं. त्याच्यामध्ये क्रौच पक्षाच्या नर पक्षाला जाऊन तो बाण लागला. तो पक्षी जमिनीवरती कोसळला. रक्ताच्या धारोळ्यामध्ये ज्या वेळेला तो फडफडू लागला ऐका. आणि अशा वेळेला वाल्मिक ऋषींना अत्यंत दुःख झालं. वाल्मिक ऋषींनी असंख्य माणसं मारली, त्यावेळेला दुःख झालं नाही ऐका. पण आता एक पक्षी मेला आणि त्याचं दुःख झालं. का? शेकडो माणसं मारली, कधी दुःख वाटलं नाही, कधीही दुःखाचा लवलेश अस्वस्थ कधीच झाली नाही. पण आता बाकी एक पक्षी मेला आणि वाईट वाटलं. कमंडलू मधलं उदक घेतलं आणि शाप दिला वाल्मिक ऋषींनी. काय शाप दिला की आज सायंकाळ पर्यंत ज्याने कुणी या पक्षाला बाण मारला असेल तो मरण पावेल. मला सांगा, एक पक्षी मेला त्याच्यासाठी शाप दिला. पण त्याच वाल्मिक ऋषींनी पूर्वीच्या जीवनामध्ये असंख्य माणसं मारली,
तर वाईट का वाटलं नाही? त्याचं कारण ऐका. नारदांची भेट व्हावी आणि नारदांनी त्या ठिकाणी उपदेश करावा. आणि नारदांचा ज्या वेळेला, म्हणून संत संगती सगळ्यात महत्वाची. आमच्या जीवनामध्ये सुद्धा कधीतरी संत भेटावेत, पण संत भेटणं फार कठीण आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हातीचे, परिहारी भेटीची भेटीना तुडे, दुर्लभ भाग गाडे मनुष्य. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी असेल इति गाठी, तै माझ्या संतांची संगती, सत्संगे भक्ती उल्हास विठाला. वाल्ल्या कोळ्याच्या जीवनाचं परिवर्तन कसं झालं तर केवळ आणि केवळ नारद मुनींची भेट झाली. काही वेळामध्येच त्या ठिकाणी नारदांनी वाल्ल्या कोळ्याला उपदेश केला की अरे हे सगळं करतोय कोणासाठी. आणि वाल्ल्या कोळ्याला पश्चाताप झाला. काय पश्चाताप झाला? क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. वाल्या कोळ्याला असं वाटलं की जे करायला पाहिजे होतं मी ते केलं नाही, आणि नको ते पाप त्या ठिकाणी मी केलं. आणि अशा वेळेला वाल्या कोळ्याला पश्चाताप झाला. संत समागम को भूल गया तू, विषयों के फंदों में बांध गया तू. आमचं तसंच आहे. संतांच्या संगतीमध्ये आम्हाला जायला नको वाटतं. एक सांगू का तुम्हाला, अनेक वेळेला असं होतं त्या सिगरेटच्या याच्यावरती धोका लिहिलेला आहे. ते चित्र सुद्धा इतकी विचित्र त्याच्यावरती आहेत, ते कॅन्सर झालेली वगैरे, पण तरी सुद्धा माणसं त्याचा धूर काढल्याशिवाय राहत नाही. आणि एखादा सज्जन माणूस जर त्या एखाद्या तरुणाला जर सांगायला लागला की अरे बाबा हे शरीराला हानिकारक आहे, नीट ऐका, याने कॅन्सर होण्याची शक्यता आहे, पण तो काय म्हणतो, झाला तर झाला, माझं मी बघून घेईल, माझ्या आनंदासाठी मला सिगरेट महत्वाची. याचा अर्थ हा विचार रावणाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून रावण विचारामधनं राम विचारामध्ये यायचंय. ऐका, वाल्या कोळ्याला पश्चाताप झाला आणि नंतर बाकी राम नामाची गजरी सदा गरजेच्याची वैखरी. ऐका, अनन्य करिता माझे भजन, माझे स्वरूपी झगडे मन, सकळ वासना गेली विसरून, वृत्ती शून्य अवस्था. किंवा भागवतामधल्या दुसऱ्या स्कंदामधला सुंदर श्लोक आहे. अनन्य चेत सतत योम्या स्मरती नित्येशा, तस्य सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिनाम. विठाला अनन्य चेत सतत, माझं अनन्य असं नामस्मरण केल्याच्या नंतर, सतत नामस्मरण केल्याच्या नंतर, हो तस्य त्याच्यासाठी मी सोपा आहे, त्याच्यासाठी सुलभ आहे. आणि जो माझं नाम निरंतर घेतो तो या जगातला सगळ्यात महान योगी. पण आम्हाला नेमकं जे सोपं आहे जगातलं त्याचा कंटाळा आहे, ते अवघड वाटते. विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ, विषय प्राय विषय कडू तोची गोड उपाय झाला. विषय कडू आहे तो गोड वाटायला लागला. ऐका, आमचं वेगळं झालं. म्हणून एकदा काय झालं ऐका बरं का, आम्ही निष्क्रिय आहोत. आम्हाला चांगल्या गोष्टीचा कंटाळा, आळस यायला लागला. भजन म्हटलं की नको वाटायला लागलं.
याचा अर्थ आहे की आमच्या शरीरामध्ये रावण प्रगट झालाय. गावातल्या धार्मिक कार्यक्रमाला विरोध करणं म्हणजे रावण प्रवृत्ती. विठ्ठल आमचा समाज असा झाला महाराज, एकाने गेलं की दुसऱ्याने पाळायचं. पण संत विचारामध्ये कुणीच आहे ना. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. ज्या विचाराचा कधी अंत नाही ते संत आहेत. विठ्ठल एका जनार्दनी संत ज्यांच्या विचाराचा कधी अंतच होत नाही ते संत आहेत. तुमचा आमचा विचार म्हणजे हा पाळाला म्हणून त्यांनी पाळायचं. म्हणजे काय झालं, म्हणजे काय नाही, सगळी पाळतात म्हणून मी बी पळतोय. एकदा काय झालं, ससा आंब्याच्या झाडाखाली बसला होता. आता पहिलीच बित्री जात आणि आंब्याचं पान पडलं पाठीव. असं घाबरलं, एवढं जीव तोडून पळायला लागलं. कोल्याने बघितलं, म्हणले काय झालं, तर तो ससा म्हणतो देखो अगर बचना है तो भागो और मरना है तो रुको. ते बी जीव खाऊन पळायला लागलो. कुणाला मारायची, कोल्ह बी पळायला लागलो. कोल्ह पुढं ससा माग. आता हे पाहिलं लांडगेनी. लांडग म्हणला अरे सगळीच पळा, आणि ते बी कोल्ह पुढं ससा माग. पळा म्हणला, काय झालं, म्हणजे कुछ नाही, बचना है तो भागो और मरना है तो रुको. लांडग बी पळायला लागलो. आता लांडग पुढं, कोल्ह माग, त्याच्या माग ससा. वाघाने बघितलं. वाघ म्हणला उलटी गंगा कुठं व्हायला लागली. ससा कोल्ह्याला आणि लांडग्याला दामटवतोय. काय भानगडे. आला वाघ बी, म्हणले काय झालं, बचना आहे तो भागो. ते बी लागलो पळायला. पुढं वाघ आहे, लांडगा आहे, कोल्हा आहे, आणि सगळ्यात माग ससा आहे. आता नदीच्या कडला आपल्या दोन गाढवं चरत होती, आणि ते दोघांनी म्हणले अरे काय भानगड आहे बरं, हे सगळं उलट कसं काय दिसतंय चित्र, म्हणजे काहीतरी भानगड दिसते, विचारायला पाहिजे. ते दुसरं गाढव त्याला म्हणते उगाच जगाच्या उठा ठेवी विचारून मला लोक गाढव म्हणायला लागले. आणि आपल्याला सगळ्यात जास्त त्याच्यात इंटरेस्ट असतो. ऐकलं का, काल राम भाऊच्या घरी काय झालं माहिती, काय झालं, पण कीर्तन झाल्याच्या नंतर एक प्रश्न विचारला तर सांगता येणार नाही. आणि स्थिर नाही, कुठं स्थिर नाही. अरे दैव योगाने मी सांगू तुम्हाला, ज्या देशामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म, त्या देशात आम्ही जन्माला आलो. आमच्यासारखं भाग्य आमचंच. भारत खंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. येथही विवेक परमार्थ त्यांचा वंश वर्तती मी परमात्मा. देव म्हणतो की भारत खंडामध्ये जो जन्माला येईल त्याच्या अख्ख्या कुळाचा जमा खर्च माझ्या ठिकाणी आहे. माझं लक्ष त्याच्या कुळावरती. किती भाग्यवान आपण. आणि पाकिस्तान मध्ये असतो आपण तर. एक लक्षात घ्या, पाकिस्तान म्हणजे रावण विचार आणि भारत म्हणजे राम विचार. आणि म्हणून ऐका, अयोध्या कशाला म्हणायचं की अनेकांनी युद्ध करून सुद्धा अयोध्या ज्यांची झालीच नाही
ती अयोध्या 62 लढाया झाल्या, पण अयोध्येला त्या ठिकाणी कोणाला जिंकता आलं नाही. ती आमची अयोध्या आहे. आता हे गाढव बी पळायला लागलं. आता ते गाढव काय नीट पळतोय, खादाडा खादाडा खादाडा, इकडं तिकडं इकडं तिकडं. आता सगळेच्या पुढे गाढव पळतोय, त्याच्या माग वाघ आहे. वाघाच्या तोंडावला लाथा बसायला लागल्या. वाघ असताना सुद्धा पळतोय. म्हणजे आम्ही चांगले ज्ञानी असलो ना तरी एखाद्या गाईबाण्याच्या पाठीमागे पळतोय आम्ही, ज्याला ज्ञानच नाही. नीट ऐका. आता हे गाढव म्हणतंय वाघाला पळायचं खरंय, पण कुठपर्यंत पळायचंय. आम्ही सुद्धा नको त्याच्या माग देव देव ऋषी. फार सगळं संपल्यानंतर काय नाही हो याच्यात, उगच आमचं पैसे बी खर्च झालं आणि सगळं वाया गेलं. पण संत विचार कुठे आहेत? सारासार विचार या ठिकाणी हे लक्षात घ्या. आणि म्हणून ऐका, ते गाढव ज्या वेळेला म्हटलं पाळायचंय कुठपर्यंत, म्हणले चौकशी ऑफिस माग आहे त्याला विचारा. आता त्या गाढवानी त्याचा वेग कमी केला, वाकडं तिकडं करत सश्यापाशी आलो ती. आणि सश्याला विचारलं, म्हणले का हो सश्य दादा, पळायचंय खरं, सगळीच पळत्यात, पण कुठपर्यंत पळायचंय? ससा म्हणला जिथा बाहेर टेकलेले तिथपर्यंत पळायचंय. मला सांगा, चालणारा दमन का सडक दमन? मग तुम्हीच ठरवा दमायचंय कोण. म्हणून एक लक्षात घ्या, वाल्या पोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला हे जरा डोक्यात घ्या रामायणामधलं. आणि माझ्या बाबतीत तर तसंच घडले. एका क्षणामध्ये माझ्यामध्ये पालक जर झाला तर केवळ आणि केवळ गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, उद्देश झाला. आणि जसं का ते रामनाम मुखामध्ये आलं आणि वाल्या पोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला, अभंगाचं पहिलं चरण.
ऋषींना एक पक्षी मेला वाईट वाटलं. काय झालं? तया जग हे पवित्र. आता एक क्षुल्लक पक्षी सुद्धा त्या ठिकाणी पवित्र वाटू लागला. ऐका, नामवदे ज्याची वाचा, देव हृदयी वसे साचा. जसाच्या तसा देव त्याच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो. आणि त्याचा परिणाम काय होतो? ऐका, त्याचा परिणाम असा होतो, नामे प्रीती अखंड ज्याची, दया करी मोक्ष वशे. त्या नामावरती एवढी प्रीती त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्याच्या हातामध्ये मग मोक्ष येतो. देव त्याच्या हातामध्ये येतो. नाथ महाराजांना तिसऱ्या चरणामध्ये हे सांगायचंय, सदा सर्वदा नाममुखी, तुझे नको काही पारखी. आता बाकी दुसरं काहीच नको, नामाशिवाय दुसरं काही नाही. कारण ज्याच्यामुळं तो मोक्ष आमच्या हातामध्ये येतोय आणि ते नाम म्हणजे रामकृष्ण हरी. ऐका, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम मोठ्या एकदा आवडीने भजन सगळेजण करा आणि प्रभू रामचंद्राच्या जन्म मृत्यूची त्या ठिकाणी कथा श्रवण करा. विठोबा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कोणी गडबड करू नका. अर्धाच तास आहे आणि अर्ध्या तासामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म ही कथा सगळ्यांनी मनापासून श्रवण करा. चला, रामकथा श्रवण करायची ना? चला माझ्या बरोबर. राजा दशरथ हा बाकी बर का, सूर्यासारखं तेज. आणि तुम्हाला सांगू, गंधर्व नगरी सारखी ती अयोध्या. काही माणसं बाहेर गेल्यावरती सूर्यासाक्षी सारखी होत्यात आणि घरात आली की चंद्रासारखी होत्यात.
पण ऐका बर का, दशरथ राजा हा अत्यंत पराक्रमी होता, धर्मनीती बाळगणारा होता. ऐका, सर्व अनुकूल होत, राज्य अनुकूल होत, तीन स्त्रिया त्याही अनुकूल होत्या. पण बाकी एका गोष्टीने अत्यंत दुःखी होता, ते बाकी पुत्र प्राप्ती नव्हती. दशरथ राजा अत्यंत दुःखी होता. देवांना सुद्धा युद्धाच्या वेळेला सहाय्य करणारा दशरथ राजा एवढा पराक्रमी आणि धार्मिक, पण बाकी पुत्र संतान नव्हतं, त्याच्यामुळे अत्यंत दुःखी होता. कुलगुरू वशिष्ठ बाकी अनेक वेळा त्या ठिकाणी दशरथ राजाची खंत, त्याचं दुःख जाणत होते. पण दशरथ राजा सुद्धा आपले कुलगुरू वशिष्ठांकडे जाऊन त्याच्यावरती चर्चा करत होते. नीट ऐका, वशिष्ठ ऋषी हे दशरथाकडे जात नव्हते, मर्यादा होती. ऐका, एखादा आपल्यापेक्षा ज्ञानी माणूस असला ना, त्याला आपल्याकडे बोलू नाही, आपण त्यांच्याकडे जावे. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. पण एखाद्या ज्ञानी माणसाला म्हणे, हो महाराज या आमच्या घरी चहा प्यायला. आम्ही 3 जण होतो, पकवाद वाजवणार रामभाऊ होते आमचे, आम्ही 3 जण होतो. पण एका माणसाने लय हट्ट केला, काय राव महाराज, काही माणसं काय राव महाराज प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे जाताना आमच्याकडे नाही येत. म्हणलं आता नको, त्याच्या आणि ऍसिडिटी होती आणि कीर्तनाची वेळ झाली. नाही नाही म्हणले, आमच्या घराला पाय लागू दे. आता महाराजाचा पाय लागल्यावर काय होतंय. पण ऐका बर का, म्हणजे हट्ट केला, गेलो घरी. गेल्याच्या नंतर हॉलमध्ये आम्ही बसलो. आम्ही म्हटलं आता घ्या चहा. त्याला आता नाही विलाज आहे, चहा न घेणार यांना सुद्धा सांगितलं बाबा अर्धा का व्हायना घ्या, नाहीतर त्याच्यावर सुद्धा टीका व्हायची. माणसांना टीका करण्यासाठी विषय लय असतात. पण ऐका बर का, आम्ही बसलो आणि त्याने आवाज दिला त्याच्या बायकोला. आवाज दिला आणि सांगितलं, बर का ऐकलं का, महाराज घरी आलेले. हो हो म्हटली, मी जाणले. म्हणले 3 कपटी. काय म्हणली 3 कपटी? 3 कपटी म्हणले आम्ही एकमेकाकडे बघायला लागलो. म्हणले 3 कपटी आपणच आहे का काय? आणि जवळजवळ 15 मिनिटं गेली, चहा काही येईना. आणि नंतर त्याची ती बायको आली आणि सांगायला लागली, हे बघा म्हटली, जर साखर असती तर शेजाऱ्याकडनं थोडं दूध आणून चहा नक्की बनवला असता. म्हणजे साखर बी नाही आणि दूध बी नाही. आणि बराच वेळ झाल्याच्या नंतर म्हणलं मग राहिलं काय? म्हणलं उकळतं पाणी टाका आमच्या डोक्यावर. एक लक्षात घ्या, अतिथी देव भव. आपल्या इथं मनुष्य आल्याच्या नंतर त्याचं आदरातिथ्य झालं पाहिजे. आणि त्याला ऐश्वर्य म्हणतात. तुमच्या घरात किती इंची टीव्ही आहे त्याला महत्व नाही, पण बाहेरचा पाहुणा माणूस आल्याच्या नंतर त्याचा आदरातिथ्य काय आदर भावाने होतं, ती खरी संपत्ती आहे, ते खरं ऐश्वर्य. घर असावे घरासारखी, नको तर निस्त्या भिंती. तिथे असावा प्रेम जिवाळा, नको तर निस्त्या भिंती. पण ऐका बर का, दशरथ राजा आदरपूर्वक वशिष्ठांकडे जात होते. एक दिवस वशिष्ठांकडे गेल्याच्या नंतर बाकी दशरथ राजाने आपलं दुःख त्या ठिकाणी पुन्हा एकदा व्यक्त केलं. म्हटले, महाराज पुत्र प्राप्ती. वशिष्ठांनी गणित मांडली, पण गणित काय बसत नव्हतं.
वशिष्ठ मुनी म्हणायचे की काहीतरी कमी आहे, ऐका, नीट ऐका. आणि अशा वेळेला दशरथ राजा आणखीच खिन्न मनाने आपल्या महालामध्ये निघून गेले. रात्री झोपल्यानंतर त्यांना एक स्वप्न पडलेले. काय स्वप्न पडलं? दोन पुरुष एक स्त्री स्वहाते संहारिली. दोन पुरुष आणि एक स्त्री, तिचा संहार दशरथ राजाच्या हाताने झाला, असं विचित्र स्वप्न हे दशरथ राजाला पडलं. आणि दशरथ राजा त्या ठिकाणी उठून बसला, अस्वस्थ झाला की हे स्वप्न असं विचित्र, माझ्या हातून दोन पुरुषांचा आणि एका स्त्रीचं हत्या. अरे धर्माला मानणारा हा दशरथ राजा कधीही अधर्माचं काम केलं नाही. आणि अशा वेळेला चिंतन करू लागला की हे स्वप्न मला का पडावं, याचा अर्थ काय. आम्हाला स्वप्न पडतात, आम्ही त्याच्यावर चिंतन करत नाही बर का. पण ऐका बर का, अशा वेळेला सकाळ झाली आणि दशरथ राजा पटकन तयार होऊन वशिष्ठ मुनींच्या कक्षामध्ये गेले. वशिष्ठ मुनींना त्या ठिकाणी विचारलं की महाराज, मला असं विचित्र स्वप्न पडलं, त्याचं कारण काय. जसं स्वप्न वशिष्ठांना सांगितलं, वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, हे राजा अत्यंत अपशकुन आहे, हे स्वप्न चांगला संदेश देणार नाहीये. आणि अशा वेळेला दशरथ राजा इतका खिन्न झाला, एवढा शूर पराक्रमी असणारा दशरथ पण त्या ठिकाणी अत्यंत व्यथित झाला. वशिष्ठांनी त्यावेळेला जाणलं आणि वशिष्ठांनी मार्गदर्शन केले. ऐका, आपल्या जीवनामध्ये जर असे काही प्रसंग जर आले तर इकडं तिकडं जाण्यापेक्षा, म्हणून समाजामध्ये पेटवणारी ठिकाणी आहेत पण पटवणारी अत्यंत थोडी आहेत. जेणे ज्ञानी भावे तेने जग निर्वावे, अज्ञानी लावावे सन्मार्गी. जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्याकडे आपण मार्गदर्शन घ्यायला जायचं. ज्ञानी माणसाकडे एक माणूस होता देव ऋषी, दोन्ही हातामध्ये लिंबाचं टगळ. ऐका, चर्चा नका करू, ऐका बर का. आणि ते देव ऋषी सगळे लोक त्याच्याकडे यायचे. तो त्या ठिकाणी म्हणायचा, आकाश बांधू पाताळ बांधू, मरघटका घाट बांधू आजो. त्याची बायको वर्षभर माग लागली होती त्या देवऋषाच्या. म्हणली, अहो पावसाळा आता तोंडावर आलाय, गळगळतय, त्याला शेकरायचं बघा जरा. आता शेकरणं हे सुद्धा कळणार नाही शहरातल्या लोकांना. कळल चराट, कळल नाळा, कळल फास, कळल कशाचं आलंय काय. फाशी घेतील पण फास कळणार नाही. नीट ऐका, त्याच्या अंगात आलं आणि लोक समोरून ते म्हणायला लागलं, आकाश बांधू पाताळ बांधू मरघटका घाट बांधू. ते म्हणले, जळ तुमचं घाट नाही, पहिलं घर बांधू. विठ्ठल विठ्ठल. बरं, निर्णय कोणाकडे घ्यायला जातो आपण ते पण महत्वाचं आहे. अरे दशरथ राजा हा वशिष्ठांकडे गेलेला आहे मार्गदर्शन घेण्यासाठी. एकदा गाढव आणि वाघ त्यांच्यात वाद निर्माण झाला. काय वाद निर्माण झाला? गाढव म्हणले, बघा सगळीकडे हिरवगार गावात दिसते. आणि वाघ म्हणलं, हिरवं गुलाबी कसं असेल? गाढव म्हणलं, सगळं गुलाबी गावात आहे. वाघ म्हणलं, येड्या गुलाबी कसं गावात असेल? हिरवं आहे. गाढव म्हणलं, नाही गुलाबी दिसतंय. कशामुळं? लाडक्या बहिणीमुळं. सगळं गुलाबी. ते गाढवी म्हणलं, गावात बी गुलाबी दिसायला लागलं. वाघ म्हणला, नाही हिरवं. दोघांची भांडणं झाली आणि ती जंगलाच्या राजाकडे गेली वाद. आता जंगलाचा राजा सिंह, सिंहाच्या पुढे हा वाद गेला
आणि त्या वेळेला गाढव म्हणलं सगळं गुलाबी गावात दिसते का नाही बांधले राजे. आणि ते वाघ म्हण की अहो हिरवगार गावात आहे. दोघांचा वाद सिंहाने ऐकून घेतला आणि निकाल दिला गाढवाच्या बाजूने. आणि वाघाला टाकलं पिंजरात. गाढव गेलं निघून. नीट ऐका पुढं. आणि वाघ सिंहाला म्हणला काय अन्याय आहे म्हणला, खऱ्याचे खोटे आणि लबाडाचे तोंड मोठे. म्हणलं हिरवं गावात असताना सुद्धा मला माझ्याकडनं तुम्ही न्याय दिला नाही. तो सिंह त्या वाघाला काय म्हणला माहिती का, अरे म्हणलं तू कुठं गाढवाच्या नादी लागलाय पिठाला. दशरथ राजाला त्या ठिकाणी वशिष्ठ मार्गदर्शन करतात. हे राजा व्यथित होऊ नकोस. हो एक काम कर, मृगयाला जा आणि मृगयाला गेल्याच्या नंतर तुझ्या विचारामध्ये जे काहूर आहे ते शांत होईल, तुझा विसर पडल. आणि दशरथ राजाने वशिष्ठांचं ऐकलं, रथ तयार केला, रथामध्ये आरूढ झाला आणि जंगलामध्ये मृगयेसाठी निघाला. जंगलामध्ये रथ आला, कडकड कडकड आवाज यायला लागला, सगळी सापड पळायला लागली. ऐका आता बाकी सायंकाळ होणार होती आणि दशरथ राजाच्या लक्षात आलं की आपल्याला सावज हे तळ्याच्या ठिकाणी जनावर पाणी प्यायला येतील आणि मग बाकी आपल्याला सावज मिळेल. म्हणून त्यावेळेला दशरथाने एक तळ पाहिलं आणि गर्द झाडीमध्ये लपून बसले. ऐका आता इथे एक गंमत आहे. दशरथ राजाला जरी तळ दिसत नसलं तरी सुद्धा दशरथ राजाकडे अशी एक कला होती धनुर्धारी की नुसत्या दोन्ही कंफावरती बाण सोडला तरी अचूक त्या ठिकाणी लागत होता. आणि म्हणून आता सावज नाही दिसलं तरी चालेल, पण आवाजाच्या दिशेने बाण जरी सोडला तरी सुद्धा सावज मेल्याशिवाय राहणार नाही. आता ऐका त्या ठिकाणी धनुष्यबाण सज्ज करून दशरथ राजा बसलाय आणि इकडे बाकी श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना कावडीमध्ये घेऊन काशीला निघालेला. आई म्हटली की बाळा पाणी कुठं दिसतंय का बघ. वडील म्हटले बाळा श्रावण थकलायस दमलायस, थोडस पाणी पिऊ, कुठंतरी पाणी आहे का पहा. त्याच वेळेला श्रावण आला, ते तळ दिसलं, झाडाखाली कावड त्या ठिकाणी ठेवली आणि कमंडलू घेऊन त्या ठिकाणी तळ्याच्या दिशेने गेला. ही कथा सगळ्यांना माहिती आहे का. तळ्याच्या जवळ गेल्याच्या नंतर कमंडलू पाण्यामध्ये त्या ठिकाणी बुडवलं आणि ध्वनी निर्माण झाला आणि तिकडनं दशरथ राजाने ध्वनिकंप ज्या दिशेला तिकडं बाकी बाण सोडला आणि तो बाकी श्रावण बाळाच्या छातीमध्ये येऊन उठला. फार सुंदर कविता त्यावेळेला नाही का. आता त्या कविताही गेल्या, सगळंच गेलं. आता दुसऱ्याच कविता आल्या, जाऊ द्या तिकडं नको जायचं. आणि अशा वेळेला बाकी आई असा आवाज आला. दशरथ राजा धावत गेला आणि पाहिलं तर श्रावण बाळाच्या छातीमध्ये तो बाण रुतलेला. आणि मंडळी काय झालं, अरे बाळा कमीत कमी काहीतरी गुणगुणत तरी तळ्याच्या कडेला यायचं, मंत्र उच्चार करायचा, एखादा श्लोक म्हणायचा. मला कळालं असतं की कोणतरी मनुष्य आलेला आहे, परंतु तो आवाज किंवा कुठलंही नामस्मरण भजन काहीच नव्हतं. मला वाटलं सावज आलं आणि म्हणून मी बाण सोडला. दशरथ राजाच्या चेहऱ्याकडे ज्या वेळेला श्रावण बाळाने पाहिलं त्यावेळेला श्रावण बाळ म्हणू लागला, अरे वा तुम्ही तर राजा दशरथ दिसताय. अशा वेळेला दशरथ राजा म्हटलं, बाळ तू मला ओळखतोस. अरे दशरथ राजा तुझ्या दाही दिशेला पराक्रमाच्या त्या गोष्टी कोण जाणत नाही, पण ठीक आहे तुमच्याकडनं काय मुद्दाम हे कार्य झालं नाही. आता एक काम करा, शेवटचं माझ्या आई वडिलांना बाकी एवढं पाणी तुम्ही जाऊन द्या, पण एक शर्त आहे की जोपर्यंत ते पाणी पित नाही तोपर्यंत बाकी तुम्ही त्यांच्या बरोबर बोलू नका. माझे आई वडील दोन्हीही अंध आहेत. अंधळे उपजले कुशी, स्तनपान करी अहर्निशी, परीचे न देखे माऊलीशी, दशा तैशी उपदेश. आता ऐका दशरथ राजाने त्यावेळेला
ते कमंडलू हातामध्ये घेतलं. दशरथ राजा म्हटला, बाळा तू काळजी करू नकोस, तुझ्या आईवडिलाचा सांभाळ, तुझ्या आईवडिलाची काशीची यात्रा सगळं पूर्ण करील, काळजी करू नकोस. श्रावण बाळाने त्यावेळेला प्राण सोडला. कमंडलू घेऊन दशरथ राजा आता श्रावण बाळाच्या आई वडिलाच्या जवळ येत असताना पावलाचा आवाज आला आणि त्यावेळेला आई म्हटली, बाळा आलास, पाणी आणलंस? वडील म्हटले की श्रावणा, आमच्यामुळे तुला खूप त्रास होतो ना रे. अशा वेळेला एक नाही दोन नाही आवाज येईना. जवळ आले आणि आई वडील म्हणू लागले, श्रावणा का बोलत नाहीस, आमचा कंटाळा आला का? अशा वेळेला बाकी दशरथ राजाचं हृदय पिळवटून गेलं. जवळ गेले आणि ते कमंडलू पुढं केलं आणि पुढं केल्याच्या नंतर आवाज नाही केला. श्रावण बाळाच्या आईने त्यावेळेला त्या कमंडलूला हात लावला. दशरथ राजाचा हात लागला. सगळ्या सोन्याच्या अंगठ्या. पण आईने ओळखलं. काय ओळखलं? कमंडलू आपले, पण हात बाकी आपले नाही. मंडळी ऐका, त्यावेळेला आई म्हटली, कोण आहे? नाव सांगितल्याशिवाय मी पाणी पिणार नाही. विलाज झाला आणि दशरथ राजाला बोलावं लागलं की आई साहेब, तुमचा मुलगा माझ्या हातनं मारला गेला. असं म्हटल्या बरोबर दोघाही आई वडिलांनी श्रावणा मोठ्याने आंबरडा फोडला. आता पाणी तरी कशासाठी प्यायचं? ज्या मुलांनी रात्रीचा दिवस केला, कावडीमध्ये बसून काशीला निघालेला, आता काशी नाही आणि पाणीही नाही आणि प्राण सोडला. वेळेत कीर्तन सुरू झालं असताना महाराज, तर ही कथा इतकी सुंदर आहे, एवढा भाव निर्माण करणारी आहे, पण नेमका उशीर झाला. पण चला मी संक्षिप्त सांगतोयच त्या ठिकाणी. अशा वेळेला बाकी प्राण सोडत असताना सांगितलं की कधी आमच्या मुखामध्ये हे राजा कधी वाईट आलं नाही. आमच्या श्रावणामुळे नाही विलास्तव आमच्या मुखामध्ये वाईट बोल येत आहेत. तू सुद्धा तुझ्या आयुष्याच्या शेवटी पुत्र पुत्र करून त्या ठिकाणी बिवळून तुझा मृत्यू होईल. दशरथ राजाच्या हातनं कमंडलू सुटलं. दशरथ राजा आता रथ घेऊन राज्यामध्ये आलाय, अयोध्येमध्ये आला. आणि अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर वशिष्ठ मुनीकडे त्या ठिकाणी त्या कक्षाकडे निघाले. विठ्ठल असा हार गळ्यात ज्याला वाटत असेल ना पडावा, त्यांनी फक्त एकच करायचं, गुरु सेवेमध्ये राहावं बस. असे हार. आणि खरंच या हारापुढे मी हारू. विठ्ठल विठ्ठल. दशरथ आता वशिष्ठांकडे गेलेत आणि वशिष्ठ राजाला ही सगळी हकीकत सांगितली आणि वशिष्ठांनी लगेच ताबडतोब गणित त्या ठिकाणी मांडायला सुरुवात केली, ज्याला सांख्यशास्त्र आपल्या भारतामध्ये म्हणतात. ऐका. आणि वशिष्ठांनी ते गणित मांडलं आणि सांगितलं, हे राजा, आता बाकी गणित जुळलं, काळजी करू नकोस. जे तुझ्या हातनं त्या ठिकाणी नकळत झाले त्याच्यामुळे गणित या ठिकाणी जुळलं. आता बाकी तुला पुत्र प्राप्ती होईल. चला. लगेचच वशिष्ठांनी सुमंत नावाच्या दशरथ राजाच्या प्रधानाला बोलवले. काय त्याचं नाव? मला प्रश्न विचारायचा आहे, भारतामध्ये एकूण खेडी किती आहेत, किती गाव आहेत? मी विचारणार आहे. दशरथ राजाच्या प्रधानाचं नाव सुमंत आहे आणि भारतामध्ये 6 लाख गावांचा हा भारत आहे आणि 28 राज्य
आणि 6 केंद्र प्रशासक त्या ठिकाणी राज्य आहेत आणि 6 लाख गावामध्ये आज याच वेळेला प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्सव साजरा तो आपल्या कुरणमध्ये सुद्धा आहे. सुमंतला बोलावलं गेलं, यज्ञाचं त्या ठिकाणी तयारी करायला सांगितलं. पुत्रकामिष्ट यज्ञ राजा बोलीतल आले, पण पुत्रकामिष्टी यज्ञ करायचा कोणाच्या हस्ते? ऐका, तो यशस्वी होण्यासाठी त्यावेळेला वशिष्ठांनी दशरथ राजाला सांगितलं की हे राजा, विभांडक ऋषींचा मुलगा ऋषिशृंगी याच्या करवी जर हा पुत्रकामिष्ट यज्ञ जर या ठिकाणी जर केला तर तो यशस्वी होईल आणि तुला पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण आता गंभीर प्रसंग काय येते ऐका. विभांडक ऋषी एवढे क्रोधात असायचे, थोडस जरी चुकलं गेट आउट, नाही तर शाप तरी देणार. त्यांच्या पुढे कुणी जात नव्हतं. चुकून जरी काही चुकलं तरी शाप मिळायचा. मग आता काय करायचं ऐका. त्याच दरम्यान काय झालं, एक घटना घडली. तुम्हाला ऐकायचे? चला माझ्या बरोबर. विठाला इकडं थांबा म्हणतो. विठाला राजा लोमपाद त्याच्या नगरामध्ये त्या ठिकाणी दुष्काळ पडला. कोणता राजा? लोमपाद. दशरथ राजाच्या प्रधानाचं नाव काय? आता बाकी जमलं, आता सगळ्यात लक्षात आलं. तुम्ही नका उत्तर देऊ, ऐका. आणि लोमपाद राजाच्या राज्यामध्ये एवढा दुष्काळ पडला की माणसं मरायला लागली, पाणी अन्न वाचून जनावर मारायला लागली. अनेक ऋषी मुनींनी लोमपाद राजाला मार्गदर्शन केलं की जर ऋषी शृंगी याच्या करवी जर यज्ञ जर केला किंवा निस्ते ते आपल्या राज्यामध्ये जरी आगमन केलं तरी वर्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आता ऋषी शृंगी असा होता की त्यांनी स्त्रीला पाहिलेलंच नव्हतं. जंगलामध्ये त्या ठिकाणी विभांडक ऋषी अघोर तपश्चर्या करणारी स्त्रीचा संबंध नव्हता. आता ऐका, पण विभांडक ऋषी काही कामानिमित्त इतर राज्यात गेले आणि ती संधी लोमपाद राजाने त्या ठिकाणी घेतली आणि ऋषी शृंगीला त्या आश्रमामधनं आपल्या राज्यामध्ये आणलं. जसा प्रवेश राज्यामध्ये ऋषी शृंगीचा झाला तसा पाऊस धो धो पडायला लागला. ओढे नाले सगळे त्या ठिकाणी नद्या तुडुंब भरल्या. सगळ्या लोकांना आनंद झाला. पाण्याची धान्याची सगळं सुजलाम सुफलाम. आणि असं झाल्याच्या नंतर यज्ञ झाला आणि सगळीकडे हिरवगार झालं. पण ऐका, लोमपाद राजाने त्या आनंदाच्या भरामध्ये ऋषी शृंगीला आपली मुलगी शांता, काय नाव तिचं? त्या शांताला बाकी त्या ठिकाणी ऋषी शृंगीला देऊ केलं. आता काय झालंय, चंपा नगरी सजली. कोणती नगरी? चंपा नगरी. त्या चंपा नगरीमध्ये ऋषी शृंगी आणि लोमपाद राजाची मुलगी शांता हिच्या विवाहाचं फार मोठं नियोजन केलं. थाटामाटामध्ये विवाह त्या ठिकाणी सगळीकडे सनया चौघडे वाजू लागले आणि सगळ्या रस्त्यावरती फुलांचे सडे होते. ऐका, पण त्या वेळेला काय झालं मंडळी ऐका. विभांडक ऋषी आपल्या आश्रमामध्ये आले आणि आश्रमामध्ये आल्याच्या नंतर आपला मुलगी शृंगी नाहीये, कुठं गेला म्हणून शोधाशोध सुरू झाली आणि ते फिरत फिरत चंपा नगरीमध्ये आली. चंपा नगरीमध्ये आल्याच्या नंतर ती सगळी नगरी सजलेली. अरे म्हणजे आज कुरणमध्ये काय सगळीकडे रांगोळ्या वगैरे लय सुशोभीकरण केले. काय रांगोळे सांगितलं की शृंगी जे आहे त्याला बाकी लोमपाद राजाने आपली मुलगी शांता देऊ केली आणि तिचा विवाह या ठिकाणी थाटामाटामध्ये. विभांडक ऋषीला वाटलं आपल्या मुलाचा विवाह आपल्याला माहित नाही. रागात आले, एकदम क्रोधायमान झाले विभांडक ऋषी आणि गेल्याच्या नंतर सुनमुख पाहिलं. आता इले धावती कथा आहे बरं का, कारण का तर वेळच नाही त्याच्यामुळं मी एकदम धावतं सांगतो. याच्यामध्ये फार सुंदर आहे. त्या सुनचं मुख पाहिलं आणि राग शांत झाला.
आणि तो लग्न सोहळा पार पडला. आता ऐका, लोमपाद राजा आणि दशरथ राजा हे एकमेकाचे फार सुंदर मित्र होते. एवढी मैत्री घट्ट त्यांची होती बर का. मित्र बनव्यामध्ये करव्यासारखा, छान गाणं आहे ना. त्यांच्या दोघांची मैत्री फार सुंदर होती. आणि मग दशरथ राजांनी सांगितलं की माझ्या नगरामध्ये जर ऋषीशृंगी आले आणि पुत्र कामिष्ट यज्ञ जर केला तर नक्की मला पुत्र प्राप्ती होईल. आणि म्हणून लोमपाद राजांनी ऋषीशृंगीला घेतलं आणि दशरथाच्या अयोध्येमध्ये आले आणि यज्ञाचं नियोजन केलं. ऋषीशृंगी यज्ञाच्या समोर यजमान म्हणून बसले आणि त्याच वेळेला आहुती दिली आणि त्याच वेळेला अग्नी देवता प्रगट झाली. दिव्य पुरुष त्याच्यातनं आला आणि त्यांनी हातामध्ये प्रसाद घेतलेला. वशिष्ठांनी तो हातामध्ये घेतला, दशरथ राजाच्या हातामध्ये दिला आणि दशरथ राजाला सांगितलं समान पद्धतीने तिन्ही राण्यांना द्या. आता ऐका, तो प्रसाद देण्याच्या अगोदर बाकी वशिष्ठांनी कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या तिन्ही राण्यांपैकी कौसल्या आणि सुमित्रीला अनुग्रह दिलाय. कौसल्याला अनुग्रह दिलेला नाही. नीट ऐका कथा. आणि अशा वेळेला सुचिरभीत होऊन त्या ठिकाणी तिन्ही राण्यांना समान तो त्या ठिकाणी प्रसाद दिला. जसा दिला त्या ठिकाणी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण कैकेयीच्या हातातला तो प्रसाद घारीने झडपला. आता ऐका, इथं ही कथा संपते. पण पुढे ऐका बरं का. आता राम कथेकडे वळायचंय. तिकडे गेलो तर हनुमान कथा सुरू होईल. म्हणून त्या वेळेला पुन्हा एकदा या दोघींनी आपल्या प्रसादातनं काही भाग काढला आणि कैकेयीला दिला आणि तो प्राशन करायला सांगितला. प्राशन केल्याबरोबर काल परत्वे काही दिवसानंतर वशिष्ठ ऋषी यांनी जाणलं आणि दशरथ राजाला ही बातमी सांगू लागली. बर का, ऐका नीट. कुलगुरु वशिष्ठ, स्वरदार सूर मला ऐकू आला पाहिजे. वाडा कुलगुरु वशिष्ठ सांगितू वशिष्ठ
आता खरं कीर्तन जन्माचं सुरू झालं पण वेळ संपला. ऐका बरं का, आता वशिष्ठ बाकी सगळ्या राण्यांकडे गेलेले. दशरथ राजा धर्मशास्त्र ऐसे पुसावे डोहाळे, त्यांचे पुरवावे मनोरथ, नाही का? आणि गरोदर स्त्रीला त्या ठिकाणी डोहाळ विचारावं असं धर्मशास्त्र सांगतं. आता आम्हाला डोहाळ कशाचं लागतंय? माती खायचं. काही काही तर स्त्रिया मी बघितल्या नाकातला माल खाताना ते डोहाळ नको सांगायला. पण ज्या स्त्रीला असं वाटतं की आमचा धर्मग्रंथ वाचावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा, ते खरं डोहाळ. जिजाबाईंना डोहाळ कशाचं होतं? दानपट्टा चालवावा, घोड्यावर सवार व्हावं, बाळाबाळामध्ये घोडा फिकावा. हे डोहाळ. तुमचं आमचं डोहाळ कसले? तशीच उत्पत्ती असते. ऐका, पण आता दशरथ राजा पहिला कोणाच्या महालामध्ये गेलाय? कैकईच्या. डोहाळ ऐका. आता ते डोहाळ विचारलं दशरथ राजाने आणि कैकई काय म्हणते? ज्येष्ठासी पाठवावे दुरी निर्गंतरा, थोरल्याला अशा जंगलात पाठवा, त्याचा समाचार आम्हाला त्याचा समाचारच येऊ नये. कसं आहे डोहाळ? आणि मग हे ज्या सगळ्या मालिका आहे सगळ्या डोहाळ्यावरती आहेत. विठ्ठल काही काही म्हणते रामाला वनवासामध्ये पाठवा. आता जाऊ द्या मुर्द्या, त्या कैकईच जाऊ द्या. आता बाकी सुमित्राच्या घरामध्ये आणि दशरथ राजाने विचारलं, स्वामी ऐसे वाटते वडिलांची सेवा करावी, वाडवडिलांची सेवा करावी असं वाटतंय स्वामी. काय डोहाळ आहे? नाही का? आता ऐका कौसल्येच. विठ्ठल विठ्ठल सदा समाधिस्थ राम, सदैव समाधिस्थ त्या रामाच्या नावामध्ये. सदा समाधिस्थ राम, बर का? सदैव त्या नामस्मरणामध्ये राहू. कौसल्य, बर का? कौशल्याची अवस्था काय होती की सतत त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये विधेय अवस्थेमध्ये राहावं. कारण गर्भात आता प्रभू रामचंद्र आहेत. म्हणे कौसल्याचे डोहाळे. महाराज फार सुंदर वर्णन करतात. काय डोहाळ होतं कौशल्याचं? सदा नामस्मरणामध्ये आणि समाधीस्थ राहावं असं वाटत होतं. आता ऐका, काल परतले त्या ठिकाणी दिवस गेले आणि मग बाकी तो दिवस, ती तिथी त्या ठिकाणी जवळ आली. आणि ती तिथी जवळ आल्याच्या नंतर बाकी ऐका बर का, सगळं निसर्ग नटलं महाराज. वसंत ऋतूचं आता त्या ठिकाणी आगमन होणार आहे. सगळे फळफुलांनी झाडं त्या ठिकाणी भरलेली, सुंदर त्या ठिकाणी गाया हंबरत होत्या, वासर सुद्धा त्या ठिकाणी होती. गायींनी पाना सोडला का तो प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आता अवतीर्ण होणार. चैत्र मास, चैत्र शुद्ध म्हणा.
उत्तमा चैत्र प्रभु रामचंद्र भगवान की पुंडलिकावरदे घंट सीतादेव जगन्नाथ भगवान की गणेश्वर महाराज की श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम
ज्या प्रभू रामचंद्राचं नुसतं नाव जरी मुखामध्ये आलं ना, ऐका, ज्याचं सगळं संपत आणि माणसं बघत्यात, अरे म्हणले आता ह्याच्यात काय राहिलं नाही, ह्याच्यात काय राम नाही, चला न दिला तयारी करा, बरोबर ना. पण जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे तोपर्यंत सर्व काही आहे. एकदा का प्राण निघून गेला, एकदा का राम निघून गेला की मग बाकी त्या ठिकाणी शिव आणि शिव नाही तर ते शव होत. आणि म्हणून ऐका, नाथ महाराज या ठिकाणी कसं पाहायला गेलं तर बऱ्याचशा कीर्तनामध्ये हा अभंग घेतला जातो, धर्मरक्षा वया अवतार नाही का. पण एक लक्षात घ्या, त्याचं चरित्र सांगण्यासाठी काही अभंग असे, जयामुखी नाम मंत्र तया जग ही पवित्र, नामवदी ज्या जीवाचा देव हृदय साचा. आणि म्हणून ऐका बरं का, नाथ महाराज या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, एका जनार्दनी नाम तेची चैतन्य निज धाम. त्या भगवंताच्या निज धामाला आपल्याला जायचंय आणि ते केवळ आणि केवळ तिथं जाण्यासाठी एकच ते नाम. आणि म्हणून एका जनार्दनी नाम तेची चैतन्य निज धाम. आणि म्हणून आज पुरण या गावामध्ये प्रभू रामचंद्राचा या ठिकाणी जन्म उत्सव, सगळेजण ग्रामस्थ या ठिकाणी आवडीने या दिवशी गावामध्ये येतात. एक राममय वातावरण गावामध्ये होऊन जात. सगळेजण ज्याच्या त्याच्या उद्योग धंद्यामध्ये, नोकरीमध्ये, कधी कधी वर्षभर भेट होत नाही, पण भगवंताच्या जन्म उत्सवाच्या दिवशी बाकी मोठ्या प्रेमाने सगळेजण एकत्रित येतात. एवढंच नाही तर सासरी गेलेल्या मुली सुद्धा या ठिकाणी येतात. आणि हा उत्सव एकदम सुंदर आणि आनंदित सर्व स्त्रिया मंडळी या ठिकाणी. आणि मी कुरणमध्ये पाहिलं, स्त्रियांची संख्या इतकी सुंदर असते. आणि त्यातल्या त्यात मला एक अजून एक आनंद कुरणचा काय वाटतो की त्या दिवशी येताना सगळ्या भारी भारी सुंदर साड्या नेसून येतात, कारण आमच्या देवाचा जन्म उत्सव आहे. आणि म्हणून ते नटून थटून देवाच्या उत्सवासाठी तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. हे कमी म्हणून या ठिकाणी एका जनार्दनी नाम तेचे चैतन्य निज धाम. मला जी सेवा या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांनी दिली त्याबद्दल मी ग्रामस्थांचं मनापासून आभार या ठिकाणी मानतो. ज्ञानेश्वर वेळ कमी असल्यामुळं भैरवी या ठिकाणी थोडीशी अगदी सिंगल चालीमध्ये म्हटली जाईल. सगळ्यांनी मागं म्हणा, वेळ कमी आहे, 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम या ठिकाणी संपेल. त्याचं कारण आहे की पुढे महिला मंडळी या ठिकाणी पाळणा म्हणणार आहेत आणि प्रसादाचा कार्यक्रम आणि सूर्य आता डोक्यावरती आला. या सगळ्याचं भान ठेवून या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना थोडक्यात सगळं करायचंय. ऐका, एका जनार्दनी